आता तुम्ही आता सायकलवर एवढं जेव्हा जाता तुम्ही तेव्हा अडीअडचणी तर येतच असतील ना. हां, म्हणजे बरेच जण असं होतं की खूपदा अशा अनुभव आले की आता असं वाटतं की आपण बॅकआउट करावं. आपण म्हणतो की महाराजांनी सगळ्यांना एक केलं, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. तर मग आपण का नाही करू शकत? आपण का नाही 18 सगळे मिळून एकोप्याने का नाही राहू शकत? तर त्या टायमाला ते आमच्याबरोबर होते, आर्य समाजनी त्यांना बोलवलं होतं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही राजगड त्याच्या अगोदर पण केलं होतं, मी राजगड, पण राजगडबद्दल असं काहीच माहीत नव्हतं. आपलं फक्त पद्मावती मंदिर, ते सोमेश्वराचं मंदिर, बाले किल्ला आणि त्या माच्या, बस एवढंच आम्ही बघायचं. पण त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणले की हा किल्ला बघायला 8 दिवस लागतो. तो आपल्या रायरेश्वरवरनं प्रतापगड, आणि मी जसं रायरेश्वरवरनं उतरलो तर तो वाईचा घाट आहे रायरेश्वरवरनं खाली जायला. तर तो रस्ता पूर्ण खराब आहे, आणि त्या खराब रस्त्यामध्ये माझ्या सायकलनं काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि आवाज यायला लागला कट 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 कट. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, मी सुरुवात केली महाराजांचं गाणं म्हणायचं. मी पोवाडे पण म्हणतो, मी पोवाडा म्हणायला सुरुवात केली का सायकलवर. आणि तुम्हाला म्हणजे खरं नाही वाटणार, पण जसं मी पोवाडा म्हणायला सुरुवात केली ना, एक 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर आवाज बंद झाला.